अन्नपूर्णा मॅडमनी कमळीसाठी ऋषीचा हात मागितलाय. मग काय ठरवलंयस तू? मुद्दाम विचारताय ना तुम्ही? अगं नाही नाही, तसं काही नाही आहे. पण सिच्युएशन जरा ट्रिकी आहे नाही का. त्यांना त्यांची मोठी नात परत मिळाली आहे आणि ती नेमकी कमळी निघाली. तिचं आणि तुझं अजिबात जुळत नाही, पण तू शब्द मात्र देऊन बसलेली आहेस आणि दिलेला शब्द पाळणारी अशी तुझी ओळख आहे. म्हणून विचारलं की काय ठरवलंयस काय तू? मी रोहितशी बोलेन. त्याचं डोकं कसं चालतं ते मला माहिती आहे आणि तो काय बोलणार हेही मला माहिती आहे. परवा बोलता बोलता असं त्यानंच हा विषय काढला, तेव्हा तो काय म्हणाला माहिती आहे का? काय? तो म्हणाला की ऋषीनं हे स्थळ जर का निवडलं ना तर ते आपल्या फेवरमध्ये असेल. आणि ते कसं तर महाजनांची अर्धी प्रॉपर्टी आपल्याला मिळेल आणि आपले शेअर्सही वाढतील. या फायद्यासाठी हे डील केलं तर काही हरकत नाही असं म्हणत होता तुझा लाडका मुलगा. अरे नात्यातही प्रॉफिट आणि लॉस बघतोय हा मुलगा. काय बोलायचं? हा काय काय म्हणत होता दादा? माझं कसलं डील? नाही, मी अजून त्या डीलचा काही विचार केलेला नाही. नाही, पण माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल काय डिस्कशन चालू होतं तुमचं? अरे नाही काय की घरातल्या प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा असणारच ना. बाबा, कुठल्या गोष्टीत त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवतोय दादा? आणि कुठल्या नात्यात कुठलं डील आणतोय मला काही सांगणार आहात का तुम्ही? माझं नाव काय येतंय मध्ये? अरे ते काय फारसं महत्वाचं नाही रे. रिलॅक्स. एक मिनिट एक्सक्यूज मी, मला हा फोन घ्यावा लागेल. आई, खरं सांग, काय म्हणत होता दादा? नाही अरे, म्हणजे वेळ आल्यावर सांगते ना मी तुला. आत्ता एवढं काही महत्वाचं नाही आहे ऋषी. ते तू ब्रेकफास्ट कर. मला काय झालं? मी खूप खुश दिसते. मी का खुश आहे सांगू? आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. मी आज नयनताराशी ऋषी आणि कमळीच्या लग्नाबद्दल बोलून आले. तुम्हालाही माझा हा निर्णय आवडला ना? हां, पसंत आहे ना? पाहिलंच राजन, बाबांनाही माझा निर्णय पटलाय आणि आवडलाय सुद्धा. का रे, तुझा चेहरा असा का? तुला हे पसंत नाहीये का? काय झालं? नाही आई, असं काही नाही. ऍक्च्युली कमळी अजून शिक्षण घेते आणि हे लग्न, हाच विचार माझ्या डोक्यात होता. अरे एवढंच ना? कमळी लग्नानंतर शिकू शकते की. ऋषी आणि नयनतारा तिला शिकवतीलच, नाही का? हे बघ, तू काही काळजी करू नकोस. मी हा जो काही निर्णय घेतलाय ना तो पूर्ण विचार करूनच घेतलाय. त्यामागे तसंच काहीतरी कारण आहे. माझ्यावर विश्वास ठेव. आणि मला खात्री आहे नयनतारा नक्की हो म्हणेल. हां, आता राहता राहिला प्रश्न कमळीचा. पण ती सुद्धा ऐकेल माझं. मला पूर्ण विश्वास आहे ती या प्रस्तावाला नाही म्हणणार नाही. ही मॅडमजी काही करू शकते. नो 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 नो, हा कमळीचा मॅटर ना जरा जास्तच वाढत चाललाय.
तिकडे रिश पण स्वतः मला बोलतोय की त्याचं कमळीवर लव आहे. इकडे ही ओल्ड आजी सरळ लग्नाची मागणी घालून आली आहे. व्हॉट द हेल यार, काय चाललंय हे? व्हॉट इफ त्या नयनताराने पण या लग्नाला हो बोलली तर? नो, मी असं होऊ देणार नाही. नो वे. अरे वा वा वा, येस येस, सेलिब्रेशन तर बनता है ना. नाही नाही, नक्की येणार मी, नक्की येणार. कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा. अरे काय चाललंय तुझा? हा? काय चाललंय? काय ग? तुझं काय चाललंय? हे काय? आणि माझा फोन का फेकलास? काय वेडबीड लागलाय का तुला? हो लागलोय मला वेळ, त्याला सोड ना. तुला कळत नाही का सिरियसनेस? इथे माझा वर्ल्ड डिस्ट्रॉय होतोय आणि तू लोकांना कॉंग्रॅच्युलेट करते सिरियसली. काय झालंय? एवढी का वैतागलेली सा? तुला माहितीये का त्या मॅड आजीने काय केलं? ती ना नुसती दाखवते ती मॅड आहे, पण तिने आज सगळा गेम फिरवलाय. काय काय केलंय तिने? अगं तिने ऋषीच्या घरी जाऊन ऋषीचा हात मागितलाय कमळीसाठी. येस, कॅन यू इमॅजिन? हो मग ती नयनतारा काय म्हणाली? त्या तारा फाराने अजून काही बोललं नाही, पण ती हो बोलली तर काय करायचंय? हा काय करायचंय? ती कमळी, ती गावच्या कमळी आधी आपल्याला फसवलं, आपल्या घरात आली आणि आता माझ्या रिशची बायको बनणार. ती बिकाडी. तिची लायकी तरी आहे का इनामदारांची डॉक्टर इन लॉ बनायची? शी. खरं तर माझं चुकलेलं आहे. इतके प्रयत्न केले होते मी तिचे सगळे डाव हाणून पाडण्याचे, पण प्रत्येक वेळेला माझी फसगत झालेली. आता ना ह्या अन्नपूर्णाला, या तुझ्या मॅड आजीला, तिला ना चांगला धडा शिकवायलाच पाहिजे. असं काहीतरी करून दाखवायला पाहिजे की तिचा नुसता थरकाप उडेल आणि तिचा या कमळीवरचा विश्वासच उडेल. तिचा फरकाप तर उडायलाच पाहिजे. अगं फरकाप नाही, थरकाप. म्हणजे तिला भीती वाटेल असं म्हणायचंय मला. हा बोल, त्या कमळीचं काय करायचं? बोल बोल. कमळीने माझ्यावर अटॅक केला, मला मारायचा ट्राय केला तर? काय? ती असं का करेल? ऑफकोर्स या प्रॉपर्टीसाठी, या सगळ्या प्रॉपर्टीसाठी ती माझ्यावर अटॅक करेल आणि तू तिच्यावर अटॅक करायचा. म्हणजे मी तिच्यावर अटॅक करायचा? म्हणजे कुठल्याही कारणाने का होईना मी जेलमध्ये जाण्याची बरोबर व्यवस्था करतेस तू. कधी माझा पूर्ण प्लॅन ऐकून घेशील तू? सांगितलास का तू? सांग ना मग बाळा, सांग. हे बघ, कमळी माझ्यावर अटॅक नाही करणार. कमळीची डॉपल गँगर माझ्यावर अटॅक करेल. ती मुलगी जिने बघ मॉमवर अटॅक केलेला, ती मला मारणार. ती माझ्यावर अटॅक करायचं आणि तू तिच्यावर असं अटॅक करायचं. पण समजा म्हणजे मी त्या मुलीवर अटॅक केला किंवा मी तिला मारलं तर सगळ्यांच्या हे लक्षात येईल ना की ती तुझी मैत्रीण आहे म्हणून. तू त्या डॉपल गँगरला नाही मारायचंय, फेक कमळीला नाही मारायचंय. फेक कमळी मला मारण्याचा अटेम्प्ट करणार आणि तू रिअल कमळीला मारून टाकायचं. लोकांना आपण असं दाखवायचं की सेल्फ डिफेन्ससाठी मारलंय. कळतंय? वेट, लेट मी एक्सप्लेन. आता या कमळीची काही खेळ नाही. आता होणार कमळीचा दी एंड आणि ऋषीची बायको बनणार अन्नपूर्णा महाजनची दुसरी नात अनिका महाजन.